हां बोला. आज दिनांक 24 रोजी या ठिकाणी महापौर चषक सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या निमित्ताने नागरिकांमध्ये मला एवढा संदेश द्यायचा आहे की प्रदूषण मुक्त आपल्याला जर कल्याण डोंबिवली शहर करायचं असेल तर सर्व नागरिकांनी जर सायकल चालवण्यासाठी एक दिवस पाळला तर खरोखर या शहराला प्रदूषण टाळण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने मदत होईल. कारण माझा हेतू यामागचा एवढाच होता की शहरामध्ये प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि दिवसेंदिवस व्हेकल फार वाढलेले आहेत, त्यामुळे इंधनामुळे शहरामध्ये प्रदूषण होतं किंवा आजूबाजूला औद्योगिक क्षेत्र आहे त्या औद्योगिक क्षेत्रामुळे प्रदूषण होतं. तर आपण एक दिवस नो व्हेकल डे जर पाळला तर त्यामधून आपल्याला प्रदूषणाला आळा घालता येईल आणि याबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. आज या सकाळी 6:45 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर साधारण 15 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंतच्या वयोवृद्धांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आजच्या दिवशी साधारण 300 ते 350 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. परंतु आमच्याकडे जी नोंद आलेली आहे ती 2200 स्पर्धकांची नोंद आहे. उद्या वसंत वैली इथून काही स्पर्धा सोडण्यात येणार आहेत. पुन्हा परवा सावरराव महाराज क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद येथील नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या स्पर्धेमध्ये दिलेला आहे आणि